केंद्र शासनाच्या विरोधात देशसेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या जवान चंदू चव्हाण यांच्यासह पत्नी क्यूमाइन क्लब समोर आंदोलन। देशसेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या जवान चंदू चव्हाणने स्वातंत्र्य दिनी तिरंगा हातात घेत कुटुंबासह केंद्र सरकार व शासनाच्या विरोधात आंदोलन केले। कायदा 1950 ऍक्ट मध्ये बदल करण्यात यावा, त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने अधिकाऱ्यांतर्फे वागणूक देऊन मला कामावरून काढण्यात आले असून मला कुठल्याही शासकीय सेवेमध्ये भरती होता येणार नाही। जर मी पाकिस्तानातून परत येऊन चुकी केली आहे तर सीमा हैदर ही देखील पाकिस्तानातून भारतामध्ये आली असून तिला देखील भारताचे नागरिकत्व देण्यात आले असून तिला घर देखील बांधून देण्यात आले आहे, तर माझ्यावर अन्याय का, असा प्रश्न उपस्थित माजी सैनिक चव्हाण यांनी उपस्थित करीत धुळ्यात क्यूमाइन क्लब येथे आज स्वातंत्र्य दिनीच कुटुंबासह आंदोलन केले आहे। माझ्यावर कर्जाचा डोंगर असून माझे लहान बाळ असल्याने माझी उपजीविका चालवण्यासाठी माझ्याकडे कुठलाही आधार नसल्याचं स्पष्ट करीत शासनातर्फे माझ्यावर अन्याय करण्यात आला असल्याचा देखील यावेळी आरोप माजी सैनिक चंदू चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केला आहे। यावेळी चंदू चव्हाण आपल्या कुटुंबासह तिरंगा हातात घेऊन आंदोलनाला बसले असून माझ्या समस्यांचं निराकरण करण्यात यावं अशी मागणी चंदू चव्हाण यांनी केली आहे। मी चंदू चव्हाण 2016 मध्ये पाकिस्तान मध्ये कॅप्चर झालो होतो। 3 महिने 21 दिवस मी सजा काटली, पण आजच्या तारखेला 11 वर्ष देश सेवा करून मला कोणतीही पेन्शन नाही व सरकारी कोणताही जॉब नाही। यासाठी मला अधिकाऱ्यांनी 1950 ऍक्ट मध्ये चुकीच्या पद्धतीने मला पनिशमेंट दिल्या आणि त्या पनिशमेंटसाठी मी सांगतो की मानवाधिकारचं कुठेतरी व्हायलेशन झालंय। 1950 ऍक्ट मध्ये ब्रिटिश लॉ जो अंग्रेजांचा रूल आहे, कानून आहे, त्या ऍक्टच्या माध्यमाने मला जे पनिशमेंट दिल्यात त्याच्यामध्ये माझं हनन झालेलं आहे। आणि त्या व्यतिरिक्त आज तुम्हाला सांगू इच्छितो, एक पाकिस्तानाहून सीमा हैदर येते, तिला नागरिक बनवलं जातं, तिच्या देशामध्ये आपल्याला घर बांधून देता आणि एका जवानाला अन्यायासोबत लढावं लागतंय। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस 78वा, तरी मला आज उपोषणाला न्यायासाठी लढावं लागतंय। माझं 15 महिन्याचं बाळ आणि माझी पत्नी आहे। आणि आज मी सांगतो की या 1950 ऍक्ट मध्ये एक समिती गठीत करा। राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी हस्तक्षेप घेऊन मोठ्या प्रमाणे या ऍक्टला चेंजिंग करायला पाहिजे। हे उपोषण माझं चालू राहणार आहे। असे जवान असंख्य शहीद आणि सुसाईड होऊन जातात या नावाने। 15 ते 20% जवान आज बी शहीद होऊन जातात असं नाव सांगितलं जातं, पण ते सुसाईड करतात। याचं हनन होतं, मानवाधिकारचं व्हायलेशन होतंय या ऍक्ट मध्ये। म्हणून अधिकारी चुकीचा दुरुपयोग करून पनिशमेंट देऊन आज आमच्यावर अन्याय करताय।